तर आपली लँड किती आहे हे सातबारा आपला मूळ डॉक्युमेंट आहे. त्यानंतर एकूण जमीन दाखला असतो. आणि जर समजून एखाद्या व्यक्तीने आपल्या जागेमध्ये अतिक्रमण केलंय, इन्क्रोचमेंट केलंय, ते रिकव्हर करण्यासाठी आपली प्रोसेस काय ही मी आज तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं, भूमी अभिलेखमध्ये आपल्याला एक अर्ज करावा लागतो जमीन मोजणीसाठी. आणि तो अर्ज केल्यानंतर त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 प्रकार पडतात. साधी मोजणी, अति तातडीची मोजणी, अति तातडीची मोजणी. ज्याच्यामध्ये जर तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये जर मोजणी करायची असेल अति तातडीची, त्याच्यामध्ये आपल्याला जी रेग्युलर फी असते त्याच्यामध्ये 4 पट फी करावी लागते आणि ती 1 महिन्याच्या आतमध्ये मोजणी होत असते भूमी अभिलेख मार्फत. तर ज्यावेळेस आपण अर्ज करतो भूमी अभिलेखमध्ये त्यानंतर आपल्याला मोजणी फीस भरावी लागते. आणि मोजणी फीस भरल्यानंतर ते अधिकारी भूमी अभिलेख जे भूमापक वगैरे करतात ते आपल्या सातबारानुसार आपला गट कोणता आहे त्या गटाची मोजणी करतात. जर त्यांना येता कधी जर आपला गट जर शोधत असं, कारण जुन्या ज्या खुणा वगैरे होत्या पहिले आपले मातीचे आपलं दगडांचे वगैरे जिरवलेली, आता ते राहिलेलं नाहीये. आणि बऱ्याच जे जुने आपले डॉक्युमेंट इंग्रजांनी ज्यावेळेस आपलं भारत मोजला होता तर त्यावेळेस त्यांनी आपला जो भारत पूर्ण मोजला होता त्यांनी साखळीद्वारे मोजला होता. तर ती एक साखळी जवळपास 33 फुटाची असेल. मग त्याच्यानुसार आपला जो आर असतो आणि गुंठा असतो त्याच्यामध्ये थोडा डिफरन्स आहे. 1 आर म्हणजे 1089 स्क्वेअर फीट आणि 1 गुंठा म्हणजे 1076 स्क्वेअर फीट असतं. तर ते साखळीचे माप होत त्यावेळेस. मग ते काय करतात, समजून आपला गट जो आहे त्याची जर हद्द कुणाचं सापडत नाही तर ते काय करतात, पूर्ण गावाची मोजणी करतात. म्हणजे गाव ज्या ठिकाणून स्टार्ट होतं तिथून मोजत ते आपल्या गटापर्यंत असतात. आणि मग आपला गट मोजतात आणि गटामध्ये एकूण लोकसंख्या एकूण लोकांचे किती क्षेत्रफळ आहे त्यानुसार ते सर्वांचं क्षेत्रफळ काढतात. मग आपलं क्षेत्रफळ काढतात आणि ज्या प्रकारे आपलं इम्प्रुव्हमेंट झालं किंवा आपली जमीन कमी जास्त वरती आहे तर ते याच्यामध्ये म्हणजे दाखवून देतात आपल्या मॅपमध्ये वगैरे, आपला लेआउट वगैरे आपलं बनवून देतात. आणि यानंतर जर आपलं काही ऑब्जेक्शन असेल, समजून की आपलं जर क्षेत्रफळ कमी भरले तर आपल्याला कोर्टामध्ये मग ऍप्लिकेशन करावं लागतं.